नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण काबुली चण्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि घरातल्याच साहित्यातली होणारी आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी इथे मी रात्रीच चणे भिजत घातले होते. तर आता याला आपण धुवून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या. शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण भाजीसाठीचा मसाला बनवून घेऊयात. तर कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा असा मी कट करून घातलेला आहे. त्याला आपण तेल घालून चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. कांद्याला कमी गॅसवरतीच छान असं आपण भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे अद्रक आणि लसूणसुद्धा घालायचं आहे. तर कांद्यासोबतच अद्रक आणि लसूण पण आपण चांगलं असं भाजून घेणार आहोत. आता कांदा छान भाजत आला की त्यामध्ये लगेच आपण खोबरं घालणार आहोत. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा वापरू शकतात. तर आता खोबरं चांगलं आपल्याला कांद्यासोबतच परतून घ्यायचं आहे, चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. आता यानंतर इथे मी 1 चमचा तीळ घातलेले आहेत. तर तीळ घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही या वेळेला इथं शेंगदाणेसुद्धा ॲड करू शकतात. तर आता हे चांगलं भाजलं की यामध्ये लगेच आपण एक टोमॅटो घालणार आहोत. बारीक कट केलेला मी इथे टोमॅटो घातलेला आहे. चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याला साईडला काढून घेणार आहोत. तर याच कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. म्हणजे काय होतं की सगळा मसाला किंवा तेल जे राहिलेलं असतं ते या कोथिंबीरीसोबत सगळं पुसून येतं. आणि आता आपण याला बारीक असं वाटून घेणार आहोत. तर यामध्येच मी मसाल्यामध्येच वाटणार आहे तो लाल तिखट आणि गरम मसाला. आपल्याला या मिश्रणासोबतच मिक्सरमध्ये या वाटणासोबतच हे सगळं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हा मसाला पूर्ण वाटून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर आता आपण पाहूया की आपले चणे शिजले आहेत की नाही. तर हे पहा, काबुली चणे मस्त असे शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, मस्त असे शिजलेले आहेत. तर आता आपण त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये लगेच हळद घालायची आहे आणि लगेच 2 ते 3 पानं मी कढीपत्त्याचे घातलेले आहेत. कढीपत्ता घातला की लगेच आपल्याला जो मसाला होता वाटलेला आपण तो ॲड करणार आहोत. तर मसाला घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनटं छान असं कमी गॅसवरती परतून द्यायचं आहे आणि लगेच यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. यामुळे काय होतं की भाजीला खूप छान असा रंग येतो. मसाला अजून आपण 2 ते 3 मिनटं छान असा कमी गॅसवरती परतून देणार आहोत. मसाला छान परतला, यामध्ये चणे ॲड करायचे आहेत. जेवढा मसाला छान असा परतल्या जाईल कमी गॅसवरती तेवढी भाजी टेस्टी बनते. त्यामुळे कमी गॅसवरतीच मसाल्याला चांगलं असं आपल्याला परतून द्यायचं आहे. आता चणे घातल्यानंतरसुद्धा आपण याला 2 ते 3 मिनटासाठी चांगलं असं मिक्स करणार आहोत. तर आपल्याला हे सर्व कमी गॅसवरतीच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगली अशी याला उकळी आली की यामध्ये आपण थोडंसं पाणीसुद्धा ॲड करणार आहोत. तर पाणी घालताना इथे शक्यतो गरम पाणीच घालायचं आहे. त्यामुळे भाजीला चव आणि टेस्ट दोन्ही खूप छान येतात आणि वरून तर्रीसुद्धा येते. त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घाला. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक छान अशी आपण याला उकळी काढून घेणार आहोत. तर हे पहा, तयार झालेली आहे आपली काबुली चण्याची भाजी. अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी ही कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट अशी होणारी काबुली चण्याची भाजी आहे. तर ही भाजी आपण पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा मग पुरीसोबत, पराठ्यासोबत कशासोबतसुद्धा आपण ही खाऊ शकतो. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत धन्यवाद.